बघा मी ज्यावेळेला अनाउन्स केलं त्यावेळेला टीमला घेऊन तर मित्र हो लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक 2025 पर्व 8चं 16 संघांमधील हे द्वंद्व मागील 2 दिवसांमध्ये चालू होतं आणि ते चालू असताना अखेरकार आपण त्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. ज्या शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या सामन्याची सर्वांना आतुरता होती तो सामना आपल्या भेटीला येतोय आणि त्याच्यासाठी 2 संघ एक DCC नवापूर आणि दुसऱ्या बाजूला JKCC अर्नाळा नगरीमधील 2 संघ येथे फायनलमध्ये एंटर करताना दिसत आहेत. या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ म्हणून ज्यांना आपण विशू गायकवाडच्या पाठीशी एक थाप ठेवत असताना बघतो अशा गायत्री वागचोडे मॅडम आणि सचिनजी वागचोडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वप्रथम या दोन्ही टीमना मी इन्व्हाइट करतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला DCC नवापूर दुसऱ्या बाजूला JKCC अर्नाळा. मी विनंती करेल दोघांनाही आपण आदरपूर्वक मैदानाच्या आतमध्ये यायचे. सगळ्यांना विनंती आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात या दोन्ही टीम्स. त्याचबरोबरीने या स्पर्धेचे मुख्य आयोजक विशू गायकवाड आणि मुख्य आधारस्तंभ म्हणून ज्यांना आपण बघत आहात गायत्री वागचोडे मॅडम आणि सचिनजी वागचोडे यांना. DCC नवापूर डाव्या बाजूला ट्रॉफीच्या समांतर दिशेने लाईनअप करेल तर JKCC अर्नाळा जसे आलेत तसेच थांबायचं आहे. मी नंतर वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी रंजनदादा पाटील, समानदादा काळे, हबीब भाई शेख, तौसीफ भाई आप भी आइए, तौसीफ भाई आइए, हबीब भाई शेख आपको भी आना है. बघा काही असोसिएशन मेंबर्स इथे उपस्थित नाहीत तरी सुद्धा त्यांची नावं घेऊ इच्छितो. उपाध्यक्ष दिलीप शर्मा, वैभव पाटील, सदस्य अलकेश पाटील, सूरज चव्हाण, समानदादा आपण यायचंय, पनू आपण सुद्धा या, रुपेश चव्हाण आपण यायचंय, समयगाव सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष रुपेश चव्हाण, लॉसन कोरिया, विमल सिंग, किशोरदादा पाटील, तेजस म्हात्रे आपण सर्वांनी या अंतिम सामन्याच्या टॉस समयी इथे उपस्थित राहा. रंजनदादा पाटील विशू गायकवाड यांचे जवळचे मित्र आहेत आणि त्याचबरोबरीनं या स्पर्धेची सांगता आता होणार आहे. धन्यवाद आणि सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. लंबोदर चषकाची सुरुवात आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना एक ब्रीफ देऊ इच्छितो. रंगारी बदकचा 85 वर्ष पूर्ण झालीत आणि तिथला तो लाडका लंबोदर या नावानं ही स्पर्धा मागील 8 वर्ष नालासोपारा नगरीमध्ये विशू गायकवाड आणि त्यांची संपूर्ण टीम म्हणजे लंबोदर बॉईज आयोजित करत असतात. आणि लालबागचा गणेशोत्सव सगळ्यांना माहीत आहे. त्या रंगारी बदक चाळीतील म्हणजे ज्यांनी 85 वर्ष त्या गणेशोत्सव मंडळावर पूर्ण केलीत यावर्षी त्यांची उपस्थिती सुद्धा इथे लाभली होती. त्याच एका संकल्पनेला त्या लंबोदर चषकाला पुढे नेण्याचा एक विडा विशू गायकवाडने उचलला आणि त्याचं हे यशस्वीरित्या पार पाडणारं 8वं वर्ष. त्या 8व्या वर्षाला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जो आधाराची थाप आणि जो सर्वात मोठं पाठबळ होतं त्या गायत्री वागचोडे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, सचिनजी वागचोडे या ठिकाणी उपस्थित आहेत. असोसिएशनचे मेंबर्स ज्यांनी खूप मोठे सहकार्य विशू गायकवाडांना केलं ते सर्वजण इथे उपस्थित आहेत. आणि जास्त वेळ न घेता मागील 2 वर्षाचा जर का ग्राफ बघितला दुर्गेश इलेव्हनने विजेतेपद पटकावलेलं होतं आणि 3ऱ्या वर्षामध्ये कोण पटकावणार याची सर्वांना आतुरता होती. त्या अगोदर जी स्पर्धा व्हायची त्यावेळेला सर्कल फॉर्मॅटमध्ये नव्हती होत आणि त्यावेळेला निळगावामध्ये ती स्पर्धा व्हायची आणि त्यावेळेचा रिझल्ट काहीसा वेगळा असायचा. तुर्तास या सामन्याच्या अंतिम सामन्यामध्ये 2 संघ नव्याने आलेले आहेत आणि त्या 2 नव्याने येणाऱ्या संघांमधील आपण टॉस इथे घेणार आहोत. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेल गायत्री वागचोडे मॅडम यांना की आपण समोर यायचं, आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधारांना विनंती करेल की आपण टॉससाठी यायचंय. बघा दोन्ही संघ अर्नाळ्यातली आहेत आणि एक हेड इज द कॉल आणि टेल आलाय.
टेल आलाय. आमच्या कॅमेरामॅनने त्या कॉईनला दाखवलंय. थँक्यू मॅडम. आणि टॉस जिंकलाय JKCCनं. प्रणय, लगातार 2 स्पर्धा आणि 2 स्पर्धेला फायनलमध्ये आलात. कसं वातावरण आहे पूर्ण संघामध्ये आणि काय सांगशील टीम बद्दल? संघामध्ये तर वातावरण खूप छान आहे. दोन कंटिन्यू आम्ही फायनलला आलो आहे. पण ही फायनल मारायची आहे, टायटल मारायचं आहे. आम्ही खूप बॅकला होतो, खूप म्हणजे खूप बॅकला होतो. आम्ही कुठे इनही होत नव्हतो, क्वालिफाय सुद्धा होत नव्हतो. पण मी पोरांना इतकंच सांगितलं, हार मानायची नाही. प्रत्येकाचा दिवस येणार. आज आपला दिवस आहे, उद्या दुसऱ्याच असेल. पण आपण मेहनत आपली कमी सोडायची नाही. त्या कारणामुळे मी टीमचंही आभार मानेन आणि प्लेयर्सही खूप आभार मानेन. DCC नवापूर सायबा प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये होते. त्याने टायटल मारलेलं आहे. मोठ्या स्पर्धेला जिंकण्याचा त्यांना सुद्धा अनुभव आला आहे म्हणजे या वर्षामध्ये. आणि तो संघ तुमच्या समोर असणार आहे. त्या संघाबद्दल काय सांगाल आणि त्यांच्यासाठी काय वेगळी अशी स्ट्रॅटेजी किंवा काय प्लॅनिंग? संघ आमच्या घरचाच आहे. स्ट्रॅटेजी काही नाही. आम्ही जी मॅच खेळू ती फ्रेंडलीच खेळू. JKCC अर्नाळा म्हटलं की एक चांगले आयोजक म्हणून तुम्हाला सुद्धा बघितलं तर तुमची सुद्धा टीम एक चांगलं आयोजन करते. लंबोदर चषकाचं हे आयोजन तुम्ही जिथून खेळत आलेलात म्हणजे मागील 2 दिवसातला खेळ सुद्धा बघितलाय. या वर्षीचं आयोजन कसं वाटलं तुम्हाला? वारंवार तेच सांगेन, आयोजन खूप चांगलं आहे. कारण सर्कल टुर्नामेंटला आयोजन करणं त्यासाठी मेहनतही खूप लागते. आणि तुम्ही सगळे कमिटी मेंबर्स सुद्धा विशूला सपोर्ट केला, त्यासाठी ही टुर्नामेंट चांगली सक्सेस झाली. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. जतीन, एका प्रश्नामध्ये संपूर्ण सार ऐकायला आवडेल. DCCचं या वर्षीचं घवघवीत यश आणि त्यानंतर JKCCचा संघ समोर आहे, त्याच्या समोर कसा खेळ बघायला मिळेल आणि ओव्हरऑल या स्पर्धेबद्दल? प्रथमतः मी लंबोदर बॉईज मी आम्हाला अभिनंदन करतो. कारण आम्हाला फर्स्ट टाइम इथे एंट्री भेटत नव्हती. कारण आम्ही विशुदाला सांगितलं, ऋषिदाला सांगितलं. कारण आम्ही पहिले 11,000च्या ह्याच्यामध्ये आम्हाला थोडं पैशाचा प्रॉब्लेम होता. तर बरं एंट्री मिळेल की नाही. आधी आम्ही बॅकफुटला गेले की नाही इथे नको खेळू, कारण थोडं टीमसुद्धा वर्क करत होती. त्यानंतर एंट्री मिळाली. 1-2 संघ पहिली 24 टीमची होती, नंतर 16 टीममध्ये आम्ही आले. आम्हाला एंट्री मिळाली, ह्याबद्दल पहिले सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि आमच्या टीमचं वर्क सांगितलं तर आम्ही मेहनतीवरच आम्ही पहिल्या दिवसापासून आणि अजूनपर्यंत आम्ही त्यालाच प्रायोरिटी देतो. आणि फर्स्ट प्रायोरिटी आम्ही डोकरेदेवालाच देतो. कारण आम्ही त्यांच्यामुळेच आमच्या नवापूर गावचा कुलदेवत आहे, त्यामुळेच आम्ही खेळतो आणि त्यांच्या अस्तित्वासाठीच आम्ही खेळतो. टुर्नामेंट खूप चांगली. कारण ही सायबा आणि लंबोदर ह्या 2 मोठ्या टुर्नामेंट होतात. दोघांचं सुद्धा चांगलं आयोजन असते आणि विशुदाला सुद्धा कमिटी सपोर्ट करते. ह्याच्या सगळ्यांचा अभिवाद. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल झाला, नाणेफेकीचा कौल जिंकला. अंतिम सामन्याचा टीम JKCC अर्नाळ्यानं प्रथम फिल्डिंग करायचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले DCC नवापूर या संघाला. 2 नव्याने आलेले संघ आहेत. बघा, एक इच्छा आहे आयोजन कमिटीचे म्हणजेच विशूची की समाधानी 2 शब्द मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद. सर्वप्रथम लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक, नावातच एवढं प्रसन्न वाटते की लंबोदर म्हणजे आपले गणपती बाप्पा. भरत मोरेंनी त्याचं आपल्याला चांगला खुलासा पण केला की गणेशाचं 5वं नाव म्हणजे लंबोदर आहे आणि ह्या 8व्या वर्षात ही स्पर्धा या ठिकाणी येऊन ठेपली आहे. आम्ही खूप बघितलं आहे, जवळजवळ एक 25-26 वर्ष आम्ही रंजन असो, ऋषी असो किंवा जे पण जुने जाणते आहे ते 26 वर्ष या अंडरआर्म क्रिकेटला आम्ही गवसणी घालतोय. पण या सोपारा नगरीत एवढ्या उंच दर्जाचं आयोजन आतापर्यंत झालं नाही आहे. तर याचं सर्व क्रेडिट विशूला जाते. तर विशूसाठी एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण की एवढा छान प्लॅटफॉर्म आमच्या वसई विरार अंडरआर्म क्रिकेट बॉस असोसिएशनला धरून एवढा मोठा कॉन्सेप्ट आणणं, तो त्याच्यानंतर इकडे एक्झिक्यूट करणं म्हणजे ही काही छोटी गोष्टी नाही. आणि त्याच्या मागे असणारी जी सर्व सदस्य, जे काही त्याला हातभार लावतात, कशाही रूपी म्हणा, मदत रूपी म्हणा, आर्थिक रूपी म्हणा किंवा काही वस्तुरूपी, तर सर्वप्रथम आम्ही ते काही स्पॉन्सर आहेत त्यांचा आम्ही खूप मनापासून आभार मानतो. कारण का असे लोक आपल्या पाठीशी असल्याशिवाय या मोठ्या स्पर्धा होणं अशक्य आहे. तर मॅडम, मी तुम्हाला सुद्धा सांगेल, सर तुम्हालाही सांगेल की अशाच प्रकारचं प्रेम आमच्या क्रिकेटच्या मागे तुम्ही ठेवा, विशूच्या मागे ठेवा आणि ही स्पर्धा अजून वर्षानुवर्ष खूप मोठी झाली पाहिजे. एक ट्रेडमार्क सेट केला पाहिजे की लंबोदर बॉईज खेळण्यासाठी ही सोपारा नगरी तरसली पाहिजे. हेच मी सांगतो आणि मनापासून विशूचे आभार मानतो की खूप छान आयोजन आहे. आणि पुन्हा एकदा सर्व आमचे
जे कोणी क्रिकेट टीम्स आहे, संघ आहे, जे आमच्या असोसिएशननंतर खेळतात त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्या प्रकारचं क्रिकेट वाढत चाललं आहे, साहेबापासून जी काही प्रगती केली आहे DCC नवापूरनी अतिशय वाखाणण्याजोगे, तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या पाहिजे. त्यानंतर मी अजून प्रमुख एक उल्लेख करेल की जी पण आमची कॉमेंट्री बॉक्समध्ये टीम आहे ते जेव्हा बसतात आणि एक स्पर्धा झाल्यावर की दुसऱ्या स्पर्धेसाठी जे काही संघ आहे त्यांना कशा प्रकारे उत्साहित केलं पाहिजे, जे काही स्पॉन्सर आहेत, जे काही आयोजक आहेत त्यांना कशा प्रकारे उत्साहित केलं पाहिजे, हे काम खूप मोठ्या प्रकारात आपल्या या विरार वसई नगरीत, सोपारा नगरीत होत आहे. तर सर्वात मोठं कार्याचा या सर्व कार्यामध्ये त्यांचा हातभार आहे, तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. असाच क्रिकेट हे पुढे पुढे बहरलं पाहिजे. आणि विशेष कौतुक करेल म्हणजे जे आमचे पंच आहेत गंभीर, अतिशय ह्या इकडे ठिकाणी उभं राहणं एवढ्या उन्हात ते रात्रीपर्यंत हे खाऊ काम नाही आहे. आणि कटाक्ष देऊन प्रत्येक डिसिजन कोणालाही राग येणार नाही, स्पर्धा खराब होणार नाही याचा विचार करायला भाग पडणार अशी आमची पंच कमिटी आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि पुन्हा एकदा मी विशूचा खूप खूप या ठिकाणी आभार प्रकट करतो की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला, आमचा असोसिएशनवर विश्वास दाखवला, त्याबद्दल विशू खूप खूप धन्यवाद. आणि ही स्पर्धा सर्वांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी आभार मानतो आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती करू आणि खूप बहरत जाऊ. धन्यवाद. थँक्यू सो मच समाधानदा. आणि रंजनदा 2 शब्द विशूची विनंती आहे. हॅलो, पहिला लंबोदर बाईचं मी आमच्या असोसिएशनतर्फे एक शुभेच्छा करतो. संघ तर आमचे विरारचेच आहेत, फक्त सोपाऱ्याचे 2 आहेत म्हणजे सर्व मी करू. पण याच्यामध्ये मला एवढं कौतुक वाटते की ही यंदाची मॅडम DCC नवापूर ही पहिल्यांदा प्रदापन झाले आमच्या असोसिएशनमध्ये. आणि त्याने एवढं हे केलं आहे ना की म्हणजे चांगल्या चांगल्या संघाला पराभूत करून टाकलं आहे. म्हणजे आता पण मला वाटलं की सेमीफायनल जर मला असं वाटत होतं की साई श्रद्धा नालासोपारा त्यांना हे करू शकते, बॉलिंग त्यांची एवढी अटॅक चांगली आहे. पण खरंच या DCC नवापूर पुन्हा जसं साहेबामध्ये बोललो होतो आजही बोलतोय की यार सल्यूट आहे तुम्हाला, कारण फिल्डिंग लाईन एवढी हार्ड आहे की जर म्हणून बोलतो जर आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल मित्रांना कोणी हरू शकत नाही. फक्त तुमचा आत्मविश्वास समोर ठेवा, एवढंच बोलतोय. आणि सोपाऱ्यामध्ये एवढी चांगली टुर्नामेंट विशूने केलंय, माझा खास फ्रेंड आहे. जसं त्यांनी सॉन्गमध्ये पण ऋषी दादा आणि रंजन दादाचा आमचा उल्लेख केला आहे, कारण आमचा खासच फ्रेंड आहे तो. तर मॅच महत्त्वाची, आमची फ्रेंडशिप पण तेवढीच महत्त्वाची आहे, घरच्यासारखं आहे. आणि नाला सोपाऱ्यामध्ये जसं बोलतोय की बाईक पहिलं असे त्यांनी ठेवले सिरीज की नाला सोपाऱ्यामध्ये मला वाटते पहिल्यांदा होते बाईक सिरीज ठेवले. तर विशू खरंच पुढच्या वर्षी असं काय तुला सपोर्ट लागला किंवा काय तर आम्ही आहे, तर असोसिएशन पूर्ण तुझ्या मागे आहे. असंच मॅच भरवत राहा. जसं पुन्हा बोलतोय की गायत्री ताई, सचिन वाघमोरे, जसं तुमचा उल्लेख असतोय त्यांच्या तोंडामध्ये की आम्हाला खूप हे दे, तर असं तुमचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहू द्या आणि असोसिएशनला पुन्हा सपोर्ट करा, अशाच मॅच होऊ द्या. आणि पुन्हा एकदा बोलतो की वसई तालुक्यामध्ये आमच्या गावच्या टीम आल्यात, जसे JKCC नालासोपा, आपल्या JKCC अर्नाला आणि DCC नागपूर, आणि म्हणजे चांगले चांगले संघ पराभूत केले. आणि आता हे 2 संघ असे आलेत ना की म्हणजे असं वाटते की यार खरंच तुमच्या सॅल्यूट आहे. हा गेम जर एवढी मेहनत केली तर आपल्याला कोणी हरवू शकत नाही, याच्यावर फक्त विश्वास ठेवा. आणि असोसिएशनचे अध्यक्ष आहेत ऋषीदास देसाई, हे यांचा पण हातभार खूप असतो पुरा असोसिएशनमध्ये, तर त्यांचंही कौतुक हे करतोय. आणि पुन्हा मी आमच्या हंप्यार DCC जसं बोललं गंभीर, पूर्ण जागेत खंबीर, त्यांच्यावर कोणी हात ठेवू शकत नाही, एवढं खंबीरपणे बोलतो. म्हणून गंभीरचं जेव्हा डिसिजन वसई तालुक्यामध्ये देतील मित्रांनो एवढं सांगेन त्याच्यावर कोणी डाऊट घेऊ नका, तो त्याच्या स्वतःच्या संघाचा पण होत नाही, एवढं त्याचं डिसिजन ठाम असते. आणि दुसरी गोष्ट, आता दुसरा लॉन्च केलंय विरारमध्ये, जसं भरत मोरे सरांना ऋषीदादांनी बोलते हे केलेलं, काय बोलतो लॉन्च केलेलं साहेबापासून. आज भरत सर मोरे बोललं तर पूर वसई तालुक्यामध्ये नाही भरपूर त्यांचं नाव आहे शैली बोलण्यामध्ये. सेम दुसरं मयूर डीजे, जसं आज तो पण बोलतो, जसं कस्तुभ सर बोलले आज विरार मारंबलपाडा, आता मला वाटते नवापूरमध्ये आहेत, आज ते पण आम्हाला आमच्या कामधंद्यामध्ये लागले, ते जॉईन झाले ते. तर त्यामुळे तुझंही हार्दिक स्वागत पुन्हा एकदा.
लंबोदर चषकचा मी मनापासून आभार. थँक्यू. आणि याच गोष्टीला थोडंसं पुढे नेतोय. रंजनदादांनी उल्लेख केला बघा 100च्या आसपास संघ विरारमध्ये आहेत आणि त्यानंतर नालासोपारामध्ये 1-2 टीम. थोडी खंतेची बाब आहे, वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन याच्यावरती सुद्धा कार्य करते. नालासोपाऱ्यामध्ये आणि वसईमध्ये कसे संघ वाढतील याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करतोय. आणि विशू गायकवाडची ही स्पर्धा भरवण्याचं सुद्धा कारण तेच आहे की इथून जास्तीत जास्त टीम नालासोपाऱ्यामधील खेळाव्या, वसईच्या टीम अजून एंटर व्हाव्यात आणि नायगावच्या सुद्धा टीम तिथे जॉईन व्हाव्यात असा काहीसा विचार आहे असोसिएशनचा. त्यामुळे अशा प्रकारच्या स्पर्धा इकडे सुद्धा व्हाव्यात आणि त्यासाठी तुम्ही घेतलेला पुढाकार हा असोसिएशनच्या वतीनं खरोखरच खूप मोठा आहे. त्याबद्दल आम्ही असोसिएशनच्या वतीनं आपला आभार व्यक्त करतोय. मित्रहो, 100 विरारमध्ये आहेत, 50 नालासोपाऱ्यामध्ये झाल्याच पाहिजेत, 50 वसईमध्ये आणि 50 नायगावमध्ये. हा करण्याचा काहीसा अट्टास आहे. आता त्या कशा होतील की नाही हे माहीत नाही आहे, परंतु असं वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन जरूर याच्यासाठी प्रयत्न करेल. तुर्तास या नाणेबिकीचा कौल जिंकल्यानंतर दोन्ही संघांनी म्हणजेच जेकेसीसी आरणाला फिल्डिंग घेतली आहे, बॅटिंगसाठी डीसीसी नवापूरला आमंत्रित केलंय. मोठी मॅच, फायनलची मॅच, खिताब विभिडन खूप चांगल्या रीतीने रंगणार आहे. तुर्तास या विशूला हो विशू गायकवाड लॉसन कोरिया आपण जॉईन झाला तर बरं होईल. मी विशूला विनंती करेल की आता सगळ्यांचं बोलणं झालेलं आहे, तर लंबोदर चषक, इतका मोठा थाट, मॅन ऑफ द सिरीजची बाईक, नेमका उद्देश काय या स्पर्धेच्या मागचा, किती जणांचा कसा याच्या मागे वाटा राहिला ऐकायला आवडेल. सर्वांचे आभारी आहे मी. बस, थँक्यू सो मच. आणि आता तरी शेवटचे 2 शब्द गायत्री मॅडम बोलावे लागतील. लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक वर्ष 8वे. अतिशय उत्तम विशूने सगळे अरेंजमेंट केलेली आहे आणि खरोखर मला त्याचा अभिमान वाटतो की इतक्या कमी टर्ममध्ये त्याने इतकी सगळी म्हणजे माणसं जमवली आहेत. खरोखर तो अतिशय गोड आहे, मला पहिल्यापासून तो खूप आवडतो आणि खरोखर नेहमीच मी त्याच्या पाठीशी उभी राहील. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि खऱ्या अर्थानं हे दोन्ही म्हणजे सचिनजी असतील किंवा गायत्री मॅडम असतील, विशूच्या मागे या अगोदर मी खूप वेळा बघितलंय पाठीशी उभे असतात. आणि विशूच्या साथीनं मी आवर्जून उल्लेख करेल, सोपारा स्पोर्ट्स म्हणजे हबीब शेख, मिनाज शेख, आमचे तौसिफभाई फॅशन फिवर, ही सगळी लोक खूप चांगली मेहनत करतात. आमचे समेळगाववाले रुपेशजी चव्हाण आणि अमर सवणे किंवा ती साई श्रद्धाची मंडळी खूप चांगले प्रयत्न करतात. मी याच्यासाठी सर्व नालासोपाऱ्यातील खेळाडूंना आवाहन करेल की आपण सुद्धा एक स्टेप पुढे या, जेणेकरून अशी काही आयोजन होतील आणि अशा काही स्पर्धा होतील आणि तुमच्यासाठी सुद्धा चांगले प्लॅटफॉर्म उभे राहतील. तुर्तास एक छोटासा ब्रेक. मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. दोन्ही टीम आपण 2 मिनिटाची टीम मिटिंग घेऊन लगेच आपल्या तयारीला लागायचं आहे. थँक्यू सो मच. थोड्याच वेळात आपण या फायनलच्या मॅचकडे येणार आहोत. तुर्तास एक छोटीशी विश्रांती. थँक्यू. श्वास आता बेभान पेटू दे, पडू दे पाऊल पुढं, सरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे, पडू दे पाऊल पुढं. मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या, मनकटाच जोर लावून ताटला जरी अंधार एकजूट होऊ आज.
चला दोन्ही संघ आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मैदानाची आखणी करायची असेल तर मंत्र आहे हाच करा थांबला जो इथे संपला श्वास आता वैशाली सहारा घेता तुझा तूच होय विधाता नवा जन्म घेई विजेता तुला रे यशाची दिशा सुधारून दे सार चिंता तुझा तूच होय विधाता नवा जन्म घेई विजेता धगधगता श्वास आता बेभान पेटू दे पडू दे पाऊल पुढं सधी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून ताटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज लावून तू आभाळ आभाळ वादळ मंत्र आहे हाच करा थांबला जो इथे संपला श्वास आता वैशाली सहारा घेता तुझा तू सेमीफायनलमध्ये मला वाटतं मॅन ऑफ द मॅच बाकी होती. सेमीफायनलमधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्याच्या बॅटमधून 7 चेंडू आणि 14 धावेंच्या कफलातून खेळी सौरभ रेड्डीज. सौरभ आपण या पटकन जर्सी पदार्पण करून खेळायचंय. या धावत या विनंती असेल. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता. हॅलो 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 चला मृदुल शेवटचे आणि अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत जिकडे लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक 2025 8व्या परामधील 2 चॅम्पियन संघ जे समोरासमोर आहेत. DCC नवापूर समोर JKCC अर्नाला, डोकरादेव क्रिकेट क्लब समोर जुन्ना कोलीवाडा क्रिकेट क्लब. आणि मॅच ला सुरुवात होते. आता सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. 2 बंधू आहेत. समोर डोके आहे. आता डोक्याला डोकं वापरावं लागणार आहे, नाहीतर सकाळी डायरेक्ट प्रिंटिंगला बॅनर प्रिंटिंग साठी जावं लागेल. समोर इकडून हुकला तर डायरेक्ट नेवाळीत. आता नेवाळीत कोणाला जायचं तुम्ही विचार करा.
ऑल सेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. चिराग मेहर समोर केतन. सिद्धार्थ डोके ऑल सेट सज्ज झालाय. लगातार 3 चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक गायत्री मॅडम यांच्याकडून असणार आहे. पहिला बॉल स्विच हिट पाठीमागे केला गेला. अमोल आलाय वेगाने. एकच धाव. धावांचा श्री गणेशा. सुरुवात झाली गेली मृदुल. नक्कीच आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय पाहतोय का मानाची सन्मानाची अशी स्पर्धा अर्थातच लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक पर्व 8. ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच विशाल गायकवाड विशू गायकवाड यांच्या माध्यमातून ही स्पर्धा एक थाटामाटात आता पार पडत असताना अंतिम फेरीमध्ये ही लढत आपण पाहतोय. आणि यंदाच्या वर्षामध्ये नवीन चॅम्पियन 8व्या पर्वामध्ये कोण असणार? एकीकडे JKCC अर्णालय, दुसरीकडे DCC नवापूर अर्थातच डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूरचा संघ आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा धाफकावर आहेत. सिद्धार्थ डोके दुसरीकडे आहे. 2 बंधू दुसरीकडे आहेत. चिराग आहे. ट्रॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला स्वाभाविक खेळ आहे. चिराग म्हटलं तर सन्माननीय गायत्री वागचोडे मॅडम यांच्याकडून हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. म्हणजे एक सुवर्ण संधी असेल फलंदाजासाठी देखील. लगातारचे 3 चौकार 1000 रुपयाचं पारितोषिक. खरं तर खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं हे काम वागचोडे मॅडम यांच्या माध्यमातून केलं जातं. यावेळेला काय चांगलं क्षेत्ररक्षण आहे. बॅकअप दिला जातोय. चांगल्या वेगळ्या शैलीनं खेळतोय. केतन आतापर्यंत शांत होता परंतु म्हणतो शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेला धावचीची संधी. भागेश होता परंतु सिंगल धाव. येस पंच रिव्ह्यू टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. यावेळेला थोडाच नक्कीच आपण पाहायला गेलं तर डाऊट होता आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय यावेळेला काय घडेल काय बिघडेल ती येणारी काय वेळ दर्शवेल. परंतु पंचांचा डिसिजन मुख्य स्क्रीनवर पंच डिसिजन देतील. आता एकीकडून टाळ्या वाजतात. पंच नॉट आउट. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 5 धावा धाफकावर येत असताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा संपूर्ण आमची साथी समालोचक अर्थातच आमचे गुरुवारणी आमचे मार्गदर्शक द व्हॉइस ऑफ वसे विरार भरतजी मोरे सोबत असतील. सोबतीनं कौस्तुभजी मेहर असतील. आमची संपूर्ण आता पंचांचा पॅनल. त्यामध्ये आपण गंभीर पाटील असेल. अजित निकम सर असतील. त्यानंतर पनू गायकवाड असतील. आता ऋषीदादा देसाई यांना आपण पाहतोय. संपूर्ण आता आमची टेक्निकल टीम. ऑपरेटर मुन्ना जयस्वाल असेल. कॅमेरामॅन उत्सव मिश्रा असतील. सूरज यादव असेल. टेक्निकल स्कोरर हिमांशु सिंग असतील. मॅन्युअल स्कोरर ओमकार हातीम असेल. आमचे डीजे मॅन मयूर भोईर असतील. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेनं अंतिम ग्रँड फिनालेचा कोणता संघ हा चॅम्पियन ठरणार त्यासाठी चालणारी लढत आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. मुन्ना है नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ जुना कोलीवाडा. आणि मृदुल चांगला उल्लेख की तू सुद्धा केला गेलाय. पहा मृदुल मुन्नाने तो गेम चेंजर बॉलर आहे. ओ ओ ओ आता काय परेश देवबावकर ये स्वतः बॅकअप घेतलाय. इतक्या वेगाने चेंडू आला होता ना की कदाचित चेंडू वेगाने ट्रॅव्हल होता होता परंतु परेश देवबावकर येस या खेळाडूकडून चौकार या खेळाडूकडून चेंडू ट्रॅव्हल होणं ना मुन्ना 6 धावा दाखल करते आहेत. 2 चेंडू आतापर्यंत खेळ झालाय. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न. कुठे आहे चेंडू? ऑफ स्टंपच्या बाहेर आहे असं आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलंय. पहा तू मुन्नाचा उल्लेख केला होता. पहा मुन्ना गेम चेंजर बॉलर आहे JKCC अर्णा संघाचा. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असताना मुन्नाने तो ब्रेक थ्रू संघाला आणून दिला गेला. इकडे आता मुन्नावर कुठली जबाबदारी आहे? येणारे 2 चेंडूचा खेळ झालाय 7 धावा दापलकावर. नक्कीच आतापर्यंत चांगली कामगिरी केली परंतु केतन आहे दुसरीकडून. SPL सारखी स्पर्धा काय प्रयत्न आहे काय प्रयत्न केला जातोय चेंडू जवळ 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 जवळ. एक होता दुसरा होता तिसऱ्याचा प्रयत्न चांगला राहिला. फुल एफर्ट होता परंतु जातोय चेंडू सीमारेखा बाहेर.
4 धावेंसाठी. आणि मगाशी प्रणय म्हात्रे कर्णधार JKCCचा यांनी देखील अतिशय चांगला उल्लेख केला होता. खरं तरी गावातील लढत आहे आमची, खरं तर ही मैत्रीपूर्ण लढत. म्हणजे एकाच विभागातील हे 2 संघ, एकीकडे DCC नवापूर आहे, दुसरीकडे JKCC अर्नाल्याचा संघ आपण पाहतोय. 4 धावेने धावसंख्या खुलते फुलते. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर 1.3 चेंडूंचा खेळ, 11 धावा धावफलकावर येत आहेत. मुन्ना आहे, मुन्नाच्या हातामध्ये एकीकडे आपण बॉल पाहतोय, दुसरीकडे बॅट आहे. एकाला रोकायचं एकाला टोकायचं आहे. आणि खरं तर आज ह्या ग्रँड फिनालेच्या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे. लेगबाईचा इशारा, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जातात. आतापर्यंत 12 धावा धावफलकावर येत आहेत. 2 बंधू आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर डगआउटच्या दिशेने प्रत्येक मॅच मध्ये पाहिला, परंतु यावेळेला शांत संयमी खेळ हे सर्व काही दर्शवलं जात आहे आणि आता एक्सेलेट केलं जात आहे. पहा मृदुल, प्रत्येक खेळाडूसाठी पारितोषिक आहे इकडे. लगातार 3 चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि लगातार 3 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक राहुल देसाई यांच्याकडून असणार आहे. पहा डाऊन ग्राउंड समोर चेंडू निघून गेला, सीमारेखा पार, लंबोदर चौकार. पहा पाठीमागे ज्या प्रकारचं एफर्ट लावलं होतं मृदुल, आता हा फटका आपण यावर पहिले चर्चा करू. समोर डाऊन ग्राउंड केला होता, परंतु त्या अगोदर धावसंख्या धावफलकावरती 16 धावा, 1-6. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे, जिकडे मुन्ना सज्ज होतोय. 16 धावा धावफलकावरती. ओ स्विच करण्याचा प्रयत्न फसलाय. समोर डाऊन द ग्राउंड इतके फटके चांगले आहेत, मग स्विचची काय गरज आहे हा सुद्धा प्रश्न DCC नवापूरच्या त्या डगआउट मध्ये असणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावर. या नक्कीच पहिलं षटक थोडंसं तिखट मारा होता. दुसऱ्या षटकामध्ये धावा या कोऱ्यानं ओढत असताना पाहायला मिळतात. पहिल्या 2 षटकांचा खेळ ज्या ठिकाणी धावफलकावर आतापर्यंत 16 धावा धावफलकावर येत आहेत. भूपेंद्र पाटील आगरी सेना यांच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि JKCC संघासाठी शुभेच्छा देखील येतात. यावेळेला ज्या खेळानं तुम्हा आम्हाला वेळ लावला ना, तो खेळ म्हणजेच क्रिकेट, आणि त्या खेळाला संपूर्णतः भारत वर्षाने कौस्तुभ जगदी वेळ लावून ठेवले. आणि पारितोषिक खूप लागतात. आता राहुल देसाईने सुद्धा प्रत्येक खेळाडूसाठी लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक लावले. पहा गेम चेंजर अजून एक गोलंदाज प्रणय म्हात्रे याचं कॅप्टन आला गेलाय. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाठीमागे चेंडूला केला गेलाय. अमोल येतोय. 1 धाव पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न नाहीये. पहा JKCC संघाने ज्या प्रकारच्या आजच्या दिवसामध्ये फिल्डिंग केले तर त्याची वाखाणजोग आहे. समोर DCC नवापूर तितकेच प्रयत्न लावले गेलेत, त्यामुळे त्यांना सुद्धा विसरून चालणार नाहीये. बॅटल गॅप मधून फुल टॉस 2 खेळाडूंच्या मधून ट्रॅव्हल झाला. चेंडू सीमारेखा पार, लंबोदर चषक चौकार, 4 धावा. नक्कीच चौकाराने धावफलक खोलताय फुलताय. यावेळेला चिराग स्वतःला म्हणतोय की ना हमें चांद चाहिए ना फलक चाहिए, हमें तो बस ये लंबोदर चषक की चमचमती हुई ट्रॉफी चाहिए. आणि त्या ट्रॉफीसाठी अट्टहास हा पराकोटीचा हा प्रयत्न यावेळेला आपण पाहतोय. आदरणीय बच्ची माये आपणास विनंती की आपण आदरणीय बच्ची भाई आपणास विनंती की आपण मुख्यमंत्र्यावर जाऊन स्थान पडणं. वा आणि वा, ब्युटिफुल स्ट्रोक, बॅक टू बॅक. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. येस, आमच्या पाटील नेटवर्कवर ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे ऑल द राईज, स्विच इट, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, बॅटचा पेस ओपन केला, चेंडूला आणून दिलं आणि त्यानंतर जो फटका एक्झिक्यूट केला गेला चेंडू चौकारासाठी. धावसंख्या धावफलकावर वेगाने जाते. 25 रन, 25 धावा, 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. एक रन समोर. एखादा ब्रेक थ्रू पाहिजे. कौस्तुभजी अजून एक पारितोषिक आहे. अविनाशजी मेहर महाराष्ट्र पोलीस दलातील आहेत. लगातारचे 3 चौकार, 500 रुपयाचं पारितोषिक आहे. DCC नवापूर संघासाठी कोणताही खेळाडू असो 500 रुपयाचं पारितोषिक असेल. परेश दहिबावकर अगदी पहाडासारखा आहे. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड आहे. धावफलक खोलताय फुलता. आतापर्यंत धावफलक 27. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 2 आतापर्यंत 5 चेंडूंचा. या वेळेला काय प्रहार आहे, अतिशय बहरदार, अगदी क्रिकेटचा कलात्मकतेने आणि सौंदर्याने नटलेला हा फटका सीमारेखाबार 4 धाव्यांसाठी.
मृदुल पहिल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये चिराग आउट ऑफ फॉर्म चालला होता, परंतु या स्पर्धेमध्ये ज्याची बॅटिंग झाले या मॅच मध्ये हे सर्वात जमेची बाजू डीसीसी नवापूर या संघासाठी झाली गेले. पहा लगातार 2 स्विच हिट कडक स्ट्रोक, इतक्या वेगाने चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला की तिकडे खेळाडू सुद्धा विचार करत असेल की इतक्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला गेलाय. पहा वेगाने सुरुवात इकडे सुद्धा झाली गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. 31 31 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. अक्षय पाटील डीसीसी नवापूर लगातारचे 3 चौकार 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 बंधू यावेळेला बडे मैच के बडे खिलाड़ी असं म्हटलं जातं ना, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ग्रँड फिनाले मध्ये खरं तर हे 2 खेळाडू एकीकडे 1 साइड हिरो एसपीएलचा ह्या मैदानामध्ये, तर दुसरीकडे धाव्यांना रोखण्यासाठी चेतन कदम आहे. चेतन ह्या खेळाडूने आतापर्यंत प्रभावित मारा सर्व काही केले. अफलातून क्षेत्ररक्षण, क्या बात है. JKCC राहुल देसाई साहेब यांच्याकडून प्रत्येक चौकारांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ज्या ठिकाणी सिद्धार्थ ढोके होता यावेळेला काय पुन्हा एकदा चिराग आज स्वतःला म्हणतोय की ना संघर्ष ना तकलीफ है फिर क्या मजा जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. हा लक्ष्याचा पाठलाग करता आतापर्यंत ज्या प्रकारची फलंदाजी 2 बंधू एक वादळ हे मैदानामध्ये आता झुंजावत आहे. काय जबरदस्त बॅटिंग आहे. चिराग मेहर समोर समोर ओ लेफ्टच्या बाहेर वेगवान आणि वेगवान चेंडू. आमच्या ऑफिसर पंचाने वाईट चेंडू घोषित. पार धावा किती वेगाने झाल्यात, कुठे चालल्यात, कोणाच्या आगे चालल्यात ते बघणं महत्वाचं नाहीये. इकडून येणारे 4 चेंडू कशा प्रकारे आहेत, किती धावांपर्यंत पोहोचायचं आहे हे आता बघणं महत्वाचं असणार आहे. ओ आता काय घडलं. येस फिगर घेऊन स्पोर्टमॅनशिप दाखवले चिराग मेहरने आणि मैदान सोडावं लागले. पहिल्या विकेटचं पतन गॉन. नक्कीच पहिला विकेट, परंतु चांगली खेळी. एक संकटमोची खेळ आतापर्यंत खेळत असताना डगआउट मधून यावेळेला टाळ्या वाजतात. ज्या प्रकारचा खेळ दर्शवला गेलाय अतिशय बहरदार खेळ. अविनाशजी मेहर यांच्याकडून प्रत्येक चौकारांसाठी आता 100 रुपयाचं पारितोषिक आहे. सूरज वैती चिरागसाठी नक्कीच पारितोषिक होतं, परंतु चिराग यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये आहे. धावफलकावर 37. अजून देखील येणाऱ्या 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आता येणाऱ्या 3 चेंडूमध्ये कौस्तुभची किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल. चेतन दुसरीकडून चांगला कमबॅक हा चेतनला आठवावा लागेल. VPL MPL ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेतील ती गोलंदाजी. पहिला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बॅक टू द डगआउट. आदित्य जसा येतोय तसा आता परताळतोय. अतिशय चांगला अतिशय भेदक मारा ॲक्युरेसी ही चेतन कदम यावेळी दर्शवतोय. आणि नाही मृदुल नेहमी पाहायला मिळतो. 1 विकेट गेल्यानंतर अजून एका विकेटचं बदल लगेचच 2-4 चेंडू नंतर पाहायला मिळते आणि लगातार 2 मध्ये ते झाल्यात. आणि आता धावांवर रोख लगावला गेलाय की धावा थांबवल्या गेल्यात की धावा अजून बनणार आहेत हे कालवेल सांगणार आहे. ओ स्विच करण्याचा प्रयत्न आता डॉट आलाय. पहा षटक कशा प्रकारे. पहिला 2 चेंडू सोडले तर बाकीच्या चेंडू मध्ये किती आल्यात, फक्त 5 मध्ये 6 धावा शेवटच्या अंतिम षटकामध्ये. कौस्तुभ शेवटचे 3 चेंडू लगातारचे 3 चेंडू निर्धाव. शेवटचं षटक धावेंना रोख लगावलंय. चेतन कदम अतिशय वाखण्य योग्य अतिशय बहरदार ॲक्युरेसी हे मैदानामध्ये दर्शवतो. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. शेवट कोणासाठी गोड होणार. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. सिंगलवर समाधान मानावं लागतंय का. येस. तो 24 चेंडूंचा पहिला खेळ ज्या ठिकाणी धावफलक 38 धावा धावफलकावर कुठल्या जातात. आता ग्रँड फिनाले ती चमचमती ट्रॉफी कोणाच्या नावावर होणार. येणारे 24 39 लक्ष हे धावफलकावर आहे. एकीकडे JKCC अर्णाला जुना कोलीवाडा क्रिकेट क्लबचा संघ आहे. दुसरीकडे आपण पाहतोय DCC नवापूर डोकरादेव क्रिकेट क्लब आणि प्रणय म्हात्रे अतिशय चांगला उल्लेख जतीन तांडेल कर्णधार होते की ही मैत्रीपूर्ण लढत एकाच गावात ती जाणारी ट्रॉफी आता कोणत्या संघाच्या नावी होणार. गाव एकच आहे परंतु संघ कोणता असेल. एकीकडे DCC आहे दुसरीकडे JKCC अर्णाला. JKCC अर्णाला संघ खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर बऱ्याच स्पर्धेमध्ये आतापर्यंत रनरअप आहे परंतु चॅम्पियन ह्या वेळेला तो भाग पुसला जाईल. यावरती येणारी काळ दर्शक
बक्षिसांचा खऱ्या अर्थानं आता वर्षा होत. अविनाशजी मेहर हॅट्रिक 1000 रुपयाचं पारितोषिक. दिलीप मात्रे हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. धीरज तांडेल हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. खेळाडूंना प्रोत्साहित केलं जात नाही. खऱ्या अर्थाने येणारे 24-24-39 लक्ष धावपंकावर आहे. एकीकडे JKCC अर्नाळा, दुसरीकडे DCC नवापूर डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूरचा संघ आहे. राहुल तांडेल हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं पारितोषिक आलं. परंतु आयोजकांचा कॉल आहे पारितोषिक आमच्यापर्यंत पहिल्यांदा येऊ. चला बॅटर पाठव बॅटर. चला JKCC अर्नाळा 2 बॅटर पाठव. 5 लगातार 3 विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर लगातार 3 चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक राहुल देसाई यांच्याकडून असणार आहे. पहा कशा प्रकारचे पारितोषिक आहे या लंबोदर चषक 2025 फायनल मध्ये लगावले गेल्यात. JKCC संघासमोर DCC नवापूर हे 2 संघ समोर आहेत, जिकडे 39 धावांचं टार्गेट जे सेट केलं गेलंय DCC नवापूर संघाने JKCC अर्नाळा या संघासमोर. एक फोटो कमी आहे फक्त सगळ्या आयोजित मध्ये आणि जो ओळखेल त्याला माझ्यातर्फे 500. कपिल रमाकांत वागचौडे माझे नाव. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. प्रणय मात्रे नॉन स्ट्राईक एंडला सिद्ध 8 डोके. पहिले षटक घेऊन केतन मेहर सज्ज झालाय. पहिला बॉल कुठे आहे? येस आतमध्ये आहे असं आमचे ऑफिशियल पंच सांगतायत. आणि पहिला बॉल डॉट. निर्धाव चेंडू. पाठलाग 39 39 धावांचा करतोय. ऑन साइडला क्रॅक स्ट्रोक. उभा आहे शिवा. अक्षय त्या ठिकाणी आहे. डॉट. निर्धाव चेंडू. लगातार 2 निर्धाव चेंडू सुरुवात झाली गेली DCC नवापूर संघाची. फुलटा चेंडू ऑन साइडला. ये क्या हुआ? पकडायच्या नादात की फेकायच्या नादात, परंतु चेंडू गेला सीमारेखा पार. लंबोदर चषक चौकार 4 धाबा. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेला होता. फुल टॉस चेंडू लॉफ्ट केलं होतं 2 खेळाडूच्या मधून. आणि आर्यन कडून चुकी म्हणजे खूप मोठी चुकी होण्यासारखी सारखी आहे. कालच्या दिवसामध्ये काय जबरदस्त फिल्डिंग त्यांनी करून दाखवली होती. लेग स्टंपच्या बाहेर आहे असं आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलं गेले. पहा 3 चेंडूचा खेळ झाला. 5 धावा. पहा 3-5 ला सुरुवात झाली आणि सर 39 धावांचा पाठलाग करतोय JKCC अर्नाळा संघ, जे टार्गेट सेट केलं DCC नवापूर संघाने. बघा 39 धावांचा पाठलाग, 39 धावांचा बचाव सुद्धा बघणार आहोत. मयूर थोडा आवाज कमी केला तर बरं होईल. चार चेंडू मध्ये 1 चौकार आलाय. मजा येणार आहे या मॅचला. 4 बॉल झाले. वाईट आहे. 3 बॉल 5. काही हरकत नाही. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेला. फेकी सुद्धा झाली आहे, परंतु जोपर्यंत गॅदर करून फेकी करतील, चेंडूला स्टंपवरती लावतील, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. हॅलो. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू. यावेळेला आदित्यने अडवण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू फेकला जाईल तोपर्यंत एकदा येते. 39 करत असताना कौस्तुभ एका षटकामध्ये 1 चौकार काय पुरेसा आहे का? काय एका चौकाराने मॅच फिरेल का? या अनेक साऱ्या गोष्टी आहेत. बघा DCC नवापूर या संघाने 30 धावांचा बचाव केलाय आणि तो बचाव ऑन साइडला प्रणय मात्रेच्या बॅट मधून येणारा खतरे दाखवणारा हा दर्जेदार चौकार. 4 धावा. पहिलं षटक संपलं आणि 11 धावा धावफलकावरती आहेत. बघा प्रणय मात्रेची ही खेळी बघून मला 2019ची खंबाळ्यामधली ती स्पर्धा आठवते, जी भिलोजी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ठेवली गेली होती. आणि या खेळाडूने खेळत असताना मॅन ऑफ द सिरीजचा किताब जिंकला होता. तो मॅन ऑफ द सिरीजचा किताब त्याला त्याच्या वडिलांकडून देण्यात आला होता. म्हणजे तिथे वडील तिथे उपस्थित होते त्यावेळेला दिला होता. आणि त्यावेळेचा जो काही प्रसंग होता, क्षण होता, त्या क्षणाला
त्यांनी आपल्या हृदयात तसंच कायम ठेवलं आणि तिथून आत्तापर्यंत तरी प्रणय मात्राला मी मागे वळून पाहताना बघितलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट अशी, सिक्सर मारे क्रिकेट खेळत असताना ओहो, BV एकलव्यचा खेळाडू आता वरती बसून मॅचचा आनंद घेतोय. नक्की कुठे बसलाय? हो, समोरच्या दिशेने. बॅकफुटतून कट करण्याचा प्रयत्न, स्लाइस करायचं होतं, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जाईल तोपर्यंत एकदा येते. दुसरी गोष्ट काय मी कसं सांगत होतो, त्यावेळेला सिक्सर मारे क्रिकेट सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायचं. विरार पूर्वेला किंवा तुम्ही गणेशपुरीपर्यंत जाल किंवा कनेर वगैरे त्या साईडला जर का, किंवा पालघर पट्ट्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सिक्सर मारे क्रिकेट व्हायचं. त्यावेळेला अमोल भोईर खंबाळ्याचे, प्रणय म्हात्रे, प्रशांत गरत ही अशी साईड खेळायची आणि त्यावेळेला सुद्धा त्यांचा तो बहारदार परफॉर्मन्स बघायला मिळायचा. तुर्तास या खेळाडूची चर्चा तर होतच राहणार आहे. तुर्तास अडवण्याचा प्रयत्न, शानदार फिल्डिंग, दमदार प्रयत्न, दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नजारा पेश करत असताना चेंडूला अडवलंय. आदित्यने सांगितलंय सगळं काही तुमच्या बाजूने घडेल ठीक आहे, परंतु माझ्या बाजूने काही चुकी नाही होणार याची मी काळजी घेणार आहे. दक्षता याला म्हटली जाते. धावपलकरती धाबा 13 आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. फायनल कोणाची होईल अजूनही सांगता येत नाहीये. लंबोदर चषक जितकं देखणं आहे तितकंच या फायनलचं रूप सुद्धा देखणं होणार आहे. म्हणजे तुम्ही ज्या लंबोदर चषकाला बघितलं तो जितका नाजूक किंवा सुबक आहे त्याच पद्धतीची ही मॅच असणार आहे. या अगोदरच्या आपल्याला बघायला मिळालेत. धावपलकरती धाबा 14. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. जतीन तांडेल समोर, प्रणय म्हात्रे लांबून खेळल्यात आणि लांबून खेळत असताना एक दुसरीचा प्रयत्न नाही. बघा ही वचक कुठून आली? ही वचक मागील 2 मॅचमध्ये केलेल्या परफॉर्मन्सवरून आली आहे. फिल्डिंग चांगली होत असताना फेकी चांगली होते हे मागील 2 मॅचमध्ये यांनी बघितलंय. म्हणूनच प्रणयने थांबवलं दद्दूला, म्हणजे सिद्धार्थ डोकेला, आणि थांबवत असताना सांगितलं रुको जरा सबर करो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. आकाशच्या हातामध्ये चेंडू जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल, 2 षटकं संपली. 16 धावा धावपलकावरती 8च्या सरासरीने आल्यात. आता आस्किंग रन रेट काय आहे? 16 बाजूला काढल्या तर 23 धावांची आता गरज आहे. 23 11.50च्या सरासरीने धावा बनवायच्यात आणि त्या धावा असताना आता 2 चौकारांची मॅच बदले. बघा इक्वेशन मुख्य स्क्रीनवरती आहे आणि तो आस्किंग रन रेट असताना कशा प्रकारे बॅटिंग केली जाते हे पाहणे तितकं रोचक ठरणार आहे. परंतु या अगोदरच्या मॅचचा हिरो म्हणजे स्वप्नील, त्याला आपण बॉलिंग ट्रॅकवरती बघतोय. साई श्रद्धा सारख्या दिग्गज संघाला पराभवाच्या छायामध्ये पाठवलं होतं. बघा ही ट्रॉफी ज्याच्यासाठी ही भिडण चालू आहे. समोर मुख्य स्क्रीनवरती ही ट्रॉफी दिसतीये, लंबोदर चषक. आणि या लंबोदर चषकाला नजरेसमोर ठेवत असताना दोन्ही संघातील सर्व खेळाडू एकमेकांसमोर तो परफॉर्मन्स देतात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गॅप मधून दिखी थी छोटी सी नहीं बहुत बड़ी दरार, गेंद को भेज दिया है सीमा रेखे के पार 4 रनों के लिए. चौकार आला, 4 धावा आल्या आणि 4 धावा आल्यानंतर धावपलकाला गती प्राप्त होते. जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब यांचा वसई विरार बॉक्सर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असतानाचा अनुभव थोडा मोठा आहे. त्याला बघता DCC नवापूरचा कमी आहे. आता तो कमी हातामधून चेंडू रिसटला, 1 धावा आणि दुसरा धावेचं. बघा डोक्यावरती स्वप्नीलचा हात का गेलाय? इथं सुटला ठीक आहे, परंतु बाउंड्रीच्या बाहेर नाही गेला ते ठीक असं त्याने म्हटलंय. आता आमचे दोन्ही समालोचक मित्र सुद्धा नवापूरला बिलॉंग करतात, त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाचा क्षण आहे की आपल्या गावातील संघ इथं खेळतोय आणि अशा स्थितीमध्ये आहे. परंतु लंबोदर चषकामध्ये खेळलेल्या 16 संघांनी जो काही खेळ दाखवलाय तो आमच्यासाठी खरोखरच खूप चांगला आहे. ओहो, गॅप मधून व्हॉट अ शॉट, प्रणय म्हात्रे यानं चेंडूला पाठवलाय कव्हर रिजन मध्ये. चेंडू सीमा रेखा पार, चौकार. चौकार आला आणि चौकारानंतर धावपा इक्वेशन मध्ये बदल. 9 चेंडू आणि 14 धावांची इक्वेशन आता येऊन थांबली आहे. जे क्षेत्ररक्षण लगावलं गेले पॉवर प्ले मध्ये जी पॉवर दिसायला हवी, मला वाटतं अंतिम सामन्यासाठी पॉवर प्ले हिट होताना आतापर्यंत दिसायला लागलाय. अंतिम सामन्यामध्ये पॉवर प्लेचं हिट होणं JKCC साठी खूप चांगली बाब आहे. 3 चेंडू अजूनही खेळणे शिल्लक आहे. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये 2 चौकार आलेत. क्रिकेटचा हा शानदार सोहळा नालासोपारा नगरीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात विशू गायकवाड आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून
25. बघा सचिनजी वागचौड्यानं सुद्धा इथे तो मोह आवरलेला नाहीये खाली येऊन मॅच बघण्याचा, त्यामुळे ते सुद्धा मुलांच्या साथीनं तिथे बघण्यासाठी आलेले आहेत. हो अच्छा चालायचंच पितापुत्रामध्ये हे या सगळ्या गोष्टी होतात. मागे खेळण्याचा प्रयत्न, काय गरज होती का? बघा हे खेळल्यानंतर मला करण गवळीची आठवण ताजी झाली. समोरच्या दिशेने मारलेला चौकार आणि त्या चौकारानंतर उलट्या फटक्यासाठी गेले होते. तो उलटा फटका आता प्रणयने खेळण्याचा प्रयत्न केला. काय गरज होती का? अगर घी सीधे उंगली से निकलता हो तो उंगली टेढ़ी करने से क्या फायदा, क्या मतलब होगा. हो चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, एक नाही दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आदित्यने अडवलाय. आदित्यने चेंडूला अडवला. चिरागचा आक्रोश बघायला मिळतोय, परंतु सगळ्यांनी येऊन टाळ्या वाजवल्यात. रिलेमध्ये आपण ज्यावेळेला धावतो त्यावेळेला काय केलं जातं, एकाला एकाने टाळ्या दिल्यानंतर दुसरा जातो. बघूयात दोन स्क्रीनमध्ये इथं दाखवलं जातं कशा प्रकारे चेंडू अडवला होता. बॅकफुटरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑफ कटर होता. हो ये उडता पंची. हो ऑन साइडला खराब स्ट्रोक. सिद्धार्थ डोके दद्दूने केलेला प्रयत्न, आलाय अंगलट. चेंडू डोंडरलाईनच्या डायरेक्टली बाहेर, फलंदाज बाद. सहा 13च्या इक्वेशन मध्ये मॅच असताना अजून एक ऑरेंज जर्सी त्याच्या खांद्यावरती आहे असा सौरभ रेड्डीज मैदानाच्या दिशेने येतोय. बघा ज्या वेळेला स्टॅटिस्टिक म्हणजे येस बॉल पाठवा, बॉल आतमध्ये पाठवायचा आहे. ज्या वेळेला ते मोस्ट रन स्कोरर, मोस्ट विकेट टेकर आणि ती इंडिव्हिज्युअल प्राइजेसची रेस बघितली जाईल ना, त्यावेळेला खरी मजा येणार आहे. आतापर्यंत वसई तालुक्यामध्ये झालेला अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून मालिकावीराची बाईक जिंकणारे खेळाडू, त्याच्यामध्ये कोणाचा उल्लेख आहे? प्रदोष बैकरच्या नावे मालिकावीराची बाईक आहे, विघ्नेश साखळतोड्याच्या नावे मालिकावीराची बाईक आहे. आता नेक्स्ट कोण, हु इज द नेक्स्ट? प्रणय म्हात्रे समोर आकाश. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला कट केलाय. पॉइंट रिजन मध्ये चेंडूला पाठवलं सीमारेखा पार. दणदणीत खणखणीत लंबोदर चौकार. आता कसं माहित आहे का, या मॅचचं चित्र बघत असताना असं वाटलंय हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते. और इस अंडरआर्म क्रिकेट का माहौल कुछ अंडरआर्म क्रिकेट का माहौल कुछ इस तरह का बन गया है दोस्तों कि हम विकेट के बिना अभी, मतलब इस मैच का माहौल की बात करूंगा, विकेट के बिना हम बच नहीं सकते असं झालंय. कारण प्रणय मात्रे अडचणी वाढवताना दिसतोय. ये स्वरूप वागचौडे यांच्याकडून बक्षीस आहे 500 रुपयाचं बक्षीस. ओहो 500 रुपयाचं बक्षीस. आणि प्रणय मात्रेने लगातार दुसरा चौकार लगावलाय. प्रणय मात्रेने लगातार 2 चौकार लगावत असताना परेश दहीबावकरची आठवण करून दिली. परेशने अशाच प्रकारचे काहीसे चौकार लगावले ते 7-17च्या इक्वेशन मधून. जेकेसीसीने 13 धावांचा पाठलाग करत असताना जर काही मॅच जिंकली तर दुसरा अटेम्प्ट होईल. 500 रुपयाचं बक्षीस जमा झालंय सचिनजी वागचौडे यांच्याकडून, परंतु पैस तर त्या पितापुत्राचे होते. अच्छा स्वरूपने सुद्धा त्यांच्याच खिशामधून घेतलेत. हे क्या हुआ है, पैस दोघांमध्ये आणि समोरकडून पैसे. असो, प्रणय मात्रेसाठी बक्षीस इथं जमा झालंय. इक्वेशन 4 मध्ये 5. अजूनही मॅच संपलेली नाहीये. तो एका धावेसाठीचा संघर्ष खूप मोठा असणार आहे. पण ते आहेत कोणाच्या बाजून? अच्छा दोन्ही बॅटिंग करणारी टीम जर जिंकली तर स्वरूप वागचौडे यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. बघा ही पितापुत्रामधली पैज आहे आणि त्यामुळे बक्षीस इथे लागतात. प्रणय मात्रे बड़े मंच का बड़ा खिलाड़ी है, बड़े मंच का या बड़ा सरपंच है. डाउन द ग्राउंड खेळायचं होतं. ऑन साइडला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला, थांबवलं. रुको जरा सबर करो, सबर का फल मीठा खट्टा दोनों होता है. चौकार नाही आला तर खट्टा होणार, चौकार आला तर मिठा. आता 3 मध्ये 5 हो जाएगा असं सगळे म्हणतात, पण बघूयात काय घडतंय. आकाशने प्रभावी कामगिरी केली.
आता शोल्डर कशा प्रकारे किंवा खेळाडू कशा प्रकारे रिॲक्ट करतायत. डीसीच नावापूरचे पुन्हा एकदा कट काढण्याचा प्रयत्न, मैदानाला गरगळ चेंडू निघून गेला. एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओहो, ये क्या हुआ है, ये क्या हुआ है. सौरभ रेड्डीजला क्रीज सोडायची गरज होती का. 2 मध्ये 4. ये कुछ इस तरह का माहौल बन गया है. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रील स्टार आमचे मित्र किरण पाटील किरू यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल किरूला आपण मंचावरती यायचंय. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रील स्टार आमच्या मोरे गावातील सुपुत्र किरू पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल किरू यांना की आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. किरू पाटील आपण स्थानापन्न व्हा. येस, 1 बॉल 3. क्या बात आहे. किरूचा संघ जिंकलाय. कालचा डान्स वेगळा होता, आजचा वेगळा डान्स आहे. 1 चेंडू 3 धाब्यांची गरज. फायनलचा सामना लंबोदर चषकासाठी ही भिडन. काय घडेल.
आपण काही हॅलो हॅलो ठीक हॅलो आपण काही हॅलो 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 ठीक हॅलो ठीक हा तुझ्या साईडला जाय चेक कर नीट हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हे मृदुल 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 1 मिनिट वरती 1 मिनिट काम आहे 1 मिनिट आउट पण करू ह्याच्यावर चालू हे स्पीकर लावतो चारी पण ना चारी पण तुझ्या साईड हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हे 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 हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो चेक चला मी खेळाडूंना विनंती करतो आपण मंचाच्या समोर या सर्वांनी DCC नवापूर JKCC आपण सर्वांनी मंचाच्या समोर या मैदानात असणारे सर्व प्रेक्षक खेळाडू सर्वांना मी विनंती करतोय आपण सर्वांनी मंचाच्या समोर यायचे विनंती असेल मान्यवरांना मी विनंती करतोय सर्वांनी आपण आसनस्थ व्हा वाकचौडे मॅडम आपल्याला विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचे हॅलो हॅलो चेक चेक करून घ्यायचा मृदुल सर माईक चेक करून घ्या त्याला हॅलो हॅलो